जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे, त्यामुळे येथे केळी निर्यातीसाठी इकोसिस्टीम उभारणे काळाची गरज आहे. यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी दिली. जळगाव येथे आयोजित व्यापार वृद्धिविषयक अपेक्षा व मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. शनिवारी हॉटेल रॉयल पॅलेस येथे हा कार्यक्रम पार पडला. ते पुढे बोलताना म्हणाले की, देश महासत्ता व्हायचा असेल, तर लघुउद्योग आणि उद्योजकांना शासन व समाजाने पोषक वातावरण तयार करून द्यावे. उद्योग क्षेत्राचा पाया मजबूत झाला तर आर्थिक विकासाचा वेग देखील वाढेल, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या सर्व उद्योजकांच्या अडचणीवर मात करण्यासाठी सर्व विभागांचा विचार करून एक ब्लूप्रिंट तयार करण्याची गरज आहे. जळगाव विभागाचा विचार केला असता फक्त 3 ते 4 वर्षाच्या एवढ्या कमी कालावधीत 10 वर्षाचे काम उपाध्यक्षा संगीता पाटील यांनी करून दाखविले आहे, असे मत विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आशिष पेडणेकर यांनी मांडले. तसेच, जिल्ह्यात शेतमालाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्याने निर्यातीसाठी मोठी क्षमता आहे व गोल्ड सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून जळगाव शहराचा सर्वांगीण विकास साधता येईल. चेंबरतर्फे बिझनेस फोरम सुरू करण्याचे नियोजन असून, याचा विविध उद्योगांना निश्चितच फायदा होईल, असे मत चेंबरच्या उपाध्यक्षा संगीता पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी विश्वास्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, उपाध्यक्षा संगीता पाटील, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, राष्ट्रीय समन्वयक वेदांशू पाटील, गव्हर्निंग कौन्सिल मेंबर दिलीप गांधी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.